बाहेर असा धो-धो पाऊस पडतोय, अगदी नदीला पाणी येईपर्यंत. पाऊस पडत असेल तर प्रत्येक घराच्या किचनमधून भज्यांचा वास दरवळतोच. पाऊस, चहा आणि भजी हे गणित ठरलेलंच आहे बहुतेक. बाहेर असा मस्त धो-धो पाऊस पडत होता. चला तर म्हणलं संध्याकाळची वेळ आहे, भजी करूया आपण. आज आपण कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी करणार आहोत. यामध्ये अजिबात सुद्धा पाणी घालणार नाहीये आणि सोडासुद्धा आपण इथं वापरणार नाहीये. भजी अजिबात त्यामुळे तेलकट होणार नाहीत, अगदी झटपट बनतात. चला तर आपण लगेच भजी करायला घेऊया. नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. इथं मी 4 ते 5 कांदे सोलून घेतलेले आहेत. आपण इथं कांदा चिरणार नाहीये, आपण इथं किसणीनं कांदा किसून घेतलेला आहे, म्हणजे एकसारखा कांदा चिरला जातो आणि वेळही वाचतो. आता इथं कांद्याला मी तिखट आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण इथं लाल तिखट वापरणार आहोत. ज्यांना कुणाला हिरवी मिरची वापरायची असेल त्यांनी हिरवी मिरची वापरू शकतात. अगोदर मी कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं, मग त्यामुळं कांद्याला पाणी छान सुटलेलं आहे. कांद्याला मीठ लावायच्या अगोदर कांदा पूर्ण आपण मोकळा करून घेतला होता. आता त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा आपण ओवा घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. इथं तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता, परंतु पालक घातला तर बऱ्याच वेळेला भज्यांची टेस्ट चेंज होऊ शकते. यासाठी मी इथं कोथिंबीर वापरलेली आहे. आता यामध्ये आपण लागेल तसं बेसन घालणार आहोत. इथं मी तांदळाच्या पिठाचा वापर केला नाही, कारण की बऱ्याच वेळेला तांदळाचं पीठ घातलं तर भजी गार झाल्यानंतर खूप जास्त कडक होतात. यासाठी मी इथं तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही. आता यामध्ये आपण लागेल तसं पीठ घ्यायचं आणि पीठ मळायचं आहे. जे कांद्याचं पाणी तयार झालेलं आहे त्याच्यामध्येच आपण हे पीठ भिजवणार आहोत. तर आपण सोडा वापरणार नाही आहे, तर आपण इथं मोहनासाठी म्हणून कडक तेल असतं जे गरम झालेलं आहे, ते तेल मी इथं 2 चमचे घातलेलं आहे. मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, कारण आपल्याला मोहनासाठी तेल वापरायचं होतं यासाठी. आता खेकडा भजी करताना पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, घट्टसर जसं पीठ असताना या पद्धतीने आपण भजी सोडायची आहेत. यामध्ये मी अजिबातसुद्धा पाण्याचा वापर केला नाही. कांद्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपण हे पीठ भिजवलेलं आहे. जर तुम्हाला लागलं तर चमचाभर तुम्ही वरनं पाणी घेऊ शकता. पीठ घट्टसर सोडल्यामुळं काय होतं, भजी जरी थंड झाले तरीसुद्धा ते कडकच राहतात, कुरकुरीत राहतात, कारण की यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं. आता भजी तेलामध्ये सोडल्यानंतर आपण गॅस कमी करायचा आहे थोडासा, म्हणजे भजी आतनं छान पचली पाहिजेत. सुरुवातीला अगदी कडक तेलामध्ये हे भजी सोडायचे आहेत, नाहीतर मग भजी बऱ्याच वेळेला तेल धरू शकतात. कच्च्या तेलामध्ये जर भजी सोडली तर बऱ्याच वेळेला तेल धरू शकतात. यासाठी कडक तेलामध्ये भजी सोडायची आणि नंतर थोडासा गॅस मिडियमवरती घ्यायचा, म्हणजे भजी आतमधनं तळली जातात. आता ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. यामध्ये बऱ्याच जणांना धने घातलेले आवडतात, परंतु माझ्या मुलांना आवडत नाहीत. यासाठी मी धने घातलेले नाही आहेत यामध्ये. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अख्खे धने थोडेसे कुटून घातले तरी चालू शकतात. ही भजी माझ्या आईच्या पद्धतीनं केलेली आहेत. आमच्या घरी छोटं हॉटेल होतं, त्यावेळेला आई याच पद्धतीनं हॉटेलमध्ये करायची, पण ते मोठ्या प्रमाणात असायची. त्याच पद्धतीनं मी छोट्या पद्धतीने केलेली आहेत. या पद्धतीने भजी बनवली तरी तुमची भजी थंड झाली तरीसुद्धा अगदी छान कुरकुरीत राहतील याची गॅरंटी आहे. आता भज्याबरोबर खाण्यासाठी आपण हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्यांच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याचा तिखटपणा थोडा कमी होऊन जातो. कुरकुरीत कांद्याच्या खेकड्या भज्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पावसाळ्यात स्पेशल रेसिपी तुम्हाला पाहता येतील. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.